शिवाजी महाराज हे कोणत्या वंशाचे होते तुम्हाला माहिती आहे का? राज्याभिषेकाच्या वेळी असा वाद निर्माण झाला की शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत का? तर त्यांनी असे पुरावे काढून दाखवले की त्यांचं मूळ घराणं हे राजस्थान मधून आलेलं आहे. रावल रतन सिंग नावाचे होते पद्मावत मधले. त्यांचा नातेवाईक लक्ष्मण सिंग आणि त्याचेच वारस म्हणजे शिवाजी महाराज. आणि अशा प्रकारे क्षत्रिय आहोत, राजपूत आहोत असताना क्लेम केलाय आणि त्याप्रमाणे स्वतःची हे दाखवले. सिसोदिया हे नाव कसं पडलं याच्यावर खूप इंटरेस्टिंग कथा आहे की सीस दिया पर झुके नाही. इतका ताठ बाणा होता की मोडेन पण वाकडा नाही, डोकं मारलं गेलं पण वाकले नाहीत, ते सिसोदिया. आणि त्याच वंशामध्ये प्रसिद्ध लोक म्हणजे राणा संग्रामसिंह, राणा संगा किंवा मग महाराणा प्रताप हे गाजलेत. आणि मग ते धोरण महाराजांनी पुढे चालवलंय. जसं अमरसिंह जो होता प्रताप यांचा मुलगा, तो जेव्हा शेवटी शरणाची वेळ आली तेव्हा त्याने आपला मुलगा करणला मुघलांची मनसबदारी दिली पण स्वतः घेतली नाही. तसंच महाराजांनी पण संभाजींना मनसबदारी दिली पण स्वतः घेतलेली नाही. हे सगळं कंटिन्युटी होती सिसोदिया वंशाची, ते आजही आहे. भोसले हे जे घराणे होतं ते मेवाड जवळ भास्मर नावाचं गाव आहे तिथून आले आहेत आणि त्या भास्मर गावामुळे त्यांना भोसले हे नाव पडलं गेलं असं म्हटलं गेलंय. आहे की नाही इंटरेस्टिंग?